रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आता पाठीमागच्या कुठल्या तर व्हिडिओमध्ये मी मुलं होण्याचं योग्य वय काय, स्त्रियांचं मुलं होण्याचं योग्य वय काय हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. परंतु आता ह्या व्हिडिओमध्ये किशोरावस्था सोडली म्हणजे 20 वर्षापर्यंतचं वय सोडलं आणि 20 ते 30 वर्ष हा कालावधी गेल्यानंतर हा कालावधी मेन फर्टिलिटी कालावधी. याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका की 30च्या पुढे तुम्हाला मुलं होऊ शकत नाहीत का. 30 वर्षाच्या पुढे सुद्धा नव्हे, 40 वर्षाच्या पुढे 55-60 वर्षापर्यंत तुम्हाला मुलं होऊ शकतात. मुलं होऊ शकत नाहीत असं नाही. परंतु नॅचरल प्रोसेसमध्ये गर्भधारणा होणं आणि 30 वर्षाच्या पुढे गर्भधारणा होणं याच्यामध्ये फार फरक आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला तुमचे 30 वर्षाच्या पुढे सांगतो बरंच काही तुमच्या हार्मोनल चेंजेस हे झालेले असतात. म्हणजे 30 वर्षाच्या पुढे लक्षात ठेवा, जनरली 30 ते 40 वर्षामध्ये स्त्रियांना लक्षात येतं की आपली मासिक पाळीची तारीख कधी आहे आणि ती त्यावेळेला येते. परंतु ह्या 30 वर्षापासूनच पुढे लक्षात ठेवा, जर तुम्हाला गर्भधारणा झाली तर गर्भामध्ये डिफेक्ट येण्याचा प्रॉब्लेम येतो. आता 30 वर्षाच्या पुढे म्हणजे साधारण 31-32व्या वर्षी मग तुमच्यापेक्षा मिस्टरांचं वय 5-6 वर्षांनी मोठं असतं. म्हणजे त्यांच्या स्पर्मची क्वालिटी किंवा तुमच्या एगची क्वालिटी, ओव्ह्यूमची क्वालिटी ही जी 20 ते 30 वर्षाच्या कालावधीत पाहिजे तशा पद्धतीनं नसते. मग उशिरा मुलं ज्यांना होतात त्यांची मुलं पहा, तुमच्या लक्षात येईल की कधी कधी त्यांच्यामध्ये व्यंगत्व येतं. आलं का लक्षात. मग जसं इंटर ब्रीडिंगमध्ये जसे प्रॉब्लेम क्रिएट होतात तसं आफ्टर 30 इयर्स हे पॉसिबिलिटी आता होत नाही, हे सुदैव म्हणायचं. आलं का लक्षात. परंतु जनरली या वयामध्ये तुम्हाला जरी समजा समथिंग रिझनमुळं तुमचं लग्न उशिरा झालं असेल तरी तुम्हाला या वयामध्ये मुलं होऊ शकतात. सर्वच मुलं हे मानसिक विकाराने हे असतील असं नाही आहे. त्यासाठी तुमचा आहार जर तुम्ही व्यवस्थितरित्या मेंटेन करत असाल तर तुम्हाला अगदी 40 वर्षापर्यंत मुलं व्यवस्थितरित्या होऊ शकतात. कुठल्याही पद्धतीची म्हणजे बाधा न येता. मग ह्याला एक्सेप्शन केसेस म्हणजे सुरुवातीपासूनच PCOS, PCOD किंवा नलिका फॅलोपियन ट्यूब चॉकअप असणे किंवा पुरुषामध्ये लक्षात ठेवा वास डिफरन्स आहे, जे शुक्र पेशी वाहून नेणारी नलिका आहे किंवा स्त्रियामध्ये डिंब नलिका आहे ती चॉकअप होणं किंवा ब्लॉकड होणं किंवा त्याचे दोन्हीकडचे बाजू इस्थमसचे ठिकाण आणि ह्याच्यासाठी मी पाठीमागं व्हिडिओ टाकला आहे, लक्षात ठेवा. हे का कारण होतं तर आपल्या इनर वेरिंग जे आहे ते इनर वेरिंग आपण अतिशय टाईट घातल्यामुळे त्याचा तो परिणाम होतो. हे कुठल्या तर व्हिडिओमध्ये मी पाठीमागं बोलून गेलेलो असेल. परंतु या वयामध्ये तुमच्या हार्मोनल अगदी म्हणजे पहा 20 वर्षापर्यंत इरेग्युलर ते रेग्युलर 20 वर्षापर्यंत 20 वर्ष तो 30 वर्षाचा कालावधी हा पूर्णतः रेग्युलर राहतो. निरोगी स्त्रीचं लक्षण हे आहे की या कालावधीमध्ये तुमचा पिरियड जो आहे, मासिक पाळी जी आहे ती रेग्युलर राहते. मात्र 30 वर्षाच्या पुढे हे रेग्युलर टू इरेग्युलर म्हणजे रेग्युलर मासिक पाळीचं रूपांतर 40 वर्षापर्यंत वय जाईपर्यंत इरेग्युलॅरिटी जरा वाढत जाते थोडंसं. आणि म्हणून म्हटलं मी की या वेळेला मुलांचं तुमचं जर नियोजन असेल तर त्याच्यासाठी असणारं खाद्य काय खावं काय खाऊ नये, आपला स्पर्म काउंट कशा पद्धतीनं वाढवावा पुरुषामध्ये, स्त्रियामध्ये आपलं ओव्ह्यूम किंवा एग्ज किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशा पद्धतीनं असावेत किंवा आपण त्या अवस्थेमध्ये राहण्यासाठी काय करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषध आहेत,
डॉक्टरांना, तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटून तुम्ही ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आयुर्वेदिक बाबत आहे, सर्व बाबत आपण मार्गदर्शन, सर्व बाबतीत मोफत मार्गदर्शन माझ्याकडे असतं. तर त्याच्यासाठी भेटायची आवश्यकता असते. आता तुम्ही दिलेले व्हिडिओ लक्षात ठेवा, सबस्क्राईब करायचं म्हणलं, लाईक करायचं म्हणलं तर तुमच्या जीवावर येतं. आणि तुम्ही भेट कधी घ्यायचा, अवघड आहे ना. मग ते भेट घेणं तर फार पुढची गोष्ट आहे. इथं मिळालेलं ज्ञान सर मोफत ज्ञान देतात, ते सुद्धा आपण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. इतकं आपण पुढच्या लेवलला पोचलेलं आहे. एखाद्याकडून फुकट कोणतीही गोष्ट घेणं लक्षात ठेवा, हे म्हणजे कुठेतरी नियम सोडून आहे असं मला वाटतं. याचा अर्थ तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा असं होत नाही आहे, तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे. आफ्टर 40 मात्र तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टू से बाय बाय म्हणण्यासाठी प्रयत्न करत असते, अगदी 50पर्यंत. मग ते व्हेरिएशन वेगवेगळ्या स्त्रियांच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्सवरती, आहारावरती, बॉडी मेंटेनन्सवरती, तुम्ही रेग्युलर एक्झरसाईज किती करताय याच्यावरती ते अवलंबून असतं. परंतु इथून पुढे 40पासून पुढे मासिक पाळी जनरली ट्रायज टू से बाय बाय, आलं का लक्षात. आणि काहींची मग अवस्था अशी असते की फॅमिली प्लॅनिंग केलेलं असतं 20 ते 30 वर्षादरम्यान, आणि तिथून पुढं झटत राहतात अपत्यासाठी. आणि मग ती संधी त्यांची हुकते. मग इकडं जा तिकडं जा, देवदेव कर वगैरे असले डिफेक्टेड जर बॉडीमध्ये असतील आणि त्याला जर योग्य प्रकारचा आहार मिळत नसेल, आपण औषधं देतो त्याच्यावरती द्या सोडून, सक्सेसही करतो, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु हे माझे व्हिडिओ जे आहे ते आपण कुठल्या वेळेला काय करावं आणि योग्य निर्णय कसा घ्यावा याच्यासाठी हे व्हिडिओ असतात. आणि टू से बाय बाय सुरुवात कुठनं होते, आफ्टर 40 आणि 50 ते 55पर्यंत बऱ्याच स्त्रियांच्या, अगदी 45 ते 55पर्यंत म्हणा ना, वर्ष त्यांना मेन्स्युरल सायकल नाही आली की लक्षात ठेवायचं, आवर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेज टू परमनंट बाय बाय. आलं का लक्षात तुमच्या. आणि तिथून पुढे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर प्रथम तुम्हाला ही मेन्स्युरल सायकल, मेनोपॉज, आफ्टर मेनोपॉज, मेन्स्युरल सायकल आणणं एवढं तोंडाचं काम सहजासहजी बोलणं एवढं सोपं नाही आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं प्रमाण आहे, लक्षात ठेवा. बोल बोलता वाटे सोपे, परी करणी करता टीर कापे. का म्हटलेलं असेल, त्यात काय एवढं विशेष असं नाही. त्याच्यासाठी साधनाच करावी लागते. तिथून पुढे जर आपणाला अपत्यांना जन्म द्यायचा असेल तर साधना करणं किंवा योग्य फूड मटेरियल, आणि त्यातल्या त्यात आयुर्वेदिक. ॲलोपॅथीमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, मग ते IVF वगैरे वगैरे इतर डिव्हायसेस भरपूर आहेत. ॲलोपॅथीमध्ये नाहीत असं नाही, परंतु पॉसिबिलिटी किती असते त्याच्यामध्ये, तर नियरली इक्वल टू 0 सक्सेस रेट जो आहे तो. आणि मग आयुर्वेदाने तशा पद्धतीनं सक्सीड होईलच असं नाही. परंतु जर तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल, स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर आफ्टर 40 सुद्धा तुम्हाला मुलं होऊ शकतात. मात्र इथून पुढचं जीवन, आफ्टर मेनोपॉज जीवन कसं जगायचं याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही आवर्जून पाहावा. आणि अप टू 70 इयर्सपर्यंत आनंद आपल्या लाईफचा कसा घ्यावा हे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे जनरली स्त्रियांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या कमेंट्स येतात, जे फोन करून कॉन्टॅक्ट करतात, अशा स्त्रियांसाठी अगदी हा मोफत सल्ला दिला. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी. आता काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही. आवडावंच अशी अपेक्षा मी बावळटासारखी कधी करत नाही. जर आवडलंच, आपल्याला भगवंतानी बुद्धी दिली, चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं. नवीन आहेत त्यांना, अगोदर ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलं त्यांचा काय प्रश्नच येत नाही. परंतु नवीन असणारांनी
सबस्क्राईब करावं असं मला वाटतं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.